नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस अर्थात कविता राऊत। या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे। या पाठात लेखकांनी कविता राऊत यांच्या जीवनात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपल्या सतत मेहनतीच्या जोरावर आपण आपली प्रगती कशी करू शकतो याचे सुंदर वर्णन केले आहे। चला तर आपण प्रत्यक्ष लेखकांनी या पाठात काय सांगितले आहे ते पाहूया। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा, पाण्याच्या शोधासाठी तेथे मैलोनमैल भटकंती करावी लागे। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकवली। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस अर्थात कविता राऊत। चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले, पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे। कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही। कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी। त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिला सवय होती। विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला। हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला। पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथील शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला। 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली। स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्यांनी आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला। तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले। कविताच्या यशामुळे हर्सूल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली। आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे। नवी दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती। स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता। कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक
हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गारडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकींचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व आईला मी सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र मी तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकींच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टपूर्तीकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्ष नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया या पाठात आलेल्या कठीण शब्दांचे अर्थ. दुर्गम, जाण्यास कठीण. प्रतिकूल, कठीण. पाडा, आदिवासी वस्ती. अनवाणी, पायात चप्पल नसणे. दबदबा, दरारा. दिलासा, धीर. कणखर, मजबूत. दौड, पळण्याचे कसब. फैलावणे, पसरणे. दाम्पत्य, पती पत्नी. प्रचिती, अनुभव. गहिरे नाते, घट्ट नाते. नागली, नाचणी, एक प्रकारचे धान्य. कसूर, चूक. धन्यवाद.